आप्पी आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की आप्पी बापूंशी बोलत असते तेव्हा बापू म्हणतात की आता आपल्याला अमोलची आणि अमोलला अर्जुनबद्दल सगळं खरं सांगितलं पाहिजे. आता अमोलला कळालं पाहिजे की अर्जुन त्याचा खरा बाबा आहे. हे लेकरू किती दिवस बाबाची शोधाशोध करणार, किती दिवस बाबाच्या प्रेमासाठी झुरणार. तो किती प्रयत्न करतोय आपल्या बाबाला शोधण्यासाठी. अगं आप्पे, तो तर आपल्या बापाचं चित्र सुद्धा रंगवायला लागला. आता आपल्याला त्याला खरं सांगितलं पाहिजे. त्यावर आप्पी म्हणते की बापू, त्याला खरं सांगायला हवंय पण अजून ती वेळ आलेली नाही. त्यावर बापू म्हणतात की अगं आता तर त्याची खरी वेळ आलेली आहे, कारण तो त्याच्या बापाला भेटण्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे. त्यावर मोना म्हणते की आपण ला सांगू शकतो की बाबा त्याचेच आहेत, पण जर असं झालं तर त्याने आप्पी म्हणजे वंशनजवळ सोबत राहायचाच न राहण्याचा निर्णय न राहता तो जर अर्जुन भाऊजींजवळ जर राहायला तयार झाला तर ते कायमचे तिकडेच जातील, नाही का. त्यावर आप्पी खूप शॉक होते आणि मोनाला सांगते की तू जरा शांत बसतेस का. वर बापू म्हणतात की मोना, मोठे बोलत असताना तू बोलत जाऊ नकोस का. आप्पी बोलते की बघू बापू, मी अजून यावर विचार केलेला नाही, विचार करून आज त्यांची मीटिंग असते आणि अमोल तिथे आलेला असतो. अमोल म्हणतो की खूप दिवस झालं काहीतरी चांगलं खाल्लं नाही, तू काहीतरी चांगलं खायला कर ना. मी म्हणते काय करू मी खायला, तू सांग, तुला जे हवंय ते कर. त्यावर अमोल आठवतं की काल आपल्याला बाबा म्हणलेले असतात की माझ्या बाबाला फेरणी खायला खूप आवडते. त्यावर अमोल म्हणतो की हां, म्हणजे मी हिला फेरणी करायला सांगतो, मग हे ऑफिसमध्ये गेल्यावर बाबा आणि आई दोघे फेरणी खात. तेव्हा तो म्हणतो की मा प्लीज माझ्यासाठी फेरणी बनव ना. त्यावर आप्पी म्हणते की बस एवढंच, थांब बनवते, आत्ता लगेच बनवते आणि मग ऑफिसला जाते. त्यावर अमोल खुश होतो ना, म्हणते या मा आता फेरणी बनवणार. फेरणी बनवते आणि ऑफिसला डब्यात घेऊन जाते. तेव्हा ते ऑफिसमध्ये पोहोचते. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर खूप मीटिंग्स चालू असतात की त्यात धमकी आलेल्याचं पत्र शोधाशोध चालू असते. तेव्हा धमकीचं पत्र हे कोणी पाठवले हे काढण्यासाठी सगळं जीवाचे रान करत असतात, पण देणाऱ्या काही भेटत नाही. आणि यापुढे मग त्यांचा लंच ब्रेक होतो. लंच ब्रेक झाल्यानंतर त्यांना आप्पीचा डबा एक्सचेंज होतो आणि अर्जुनच्या इकडे जातो. तेव्हा ते लोक बोलतात की सगळ्यांचे डबे उघडल्यानंतर चिंचुके बोलतात की अरे अर्जुन, आर्या वहिनीने आज फेरणी आणली, खूप दिवसातून आज काहीतरी डब्यात छान खायला भेटणार आहे. त्यानंतर आर्या हसते आणि म्हणते हो. तर त्यानंतर सगळे फेरणी खूप आवडीनं खातात. अर्जुन तर पूर्ण संपवून टाकतो. त्यानंतर गायतोंडे मागून येतात आणि म्हणतात की ही फेरणी आर्या वहिनीने नाही तर कलेक्टर मॅडमांनी केली आहे, हा त्यांचा डबा चुकून इकडे आलाय. त्यानंतर आर्या खूप चिडते आणि बोलते की चिंचुके, तुम्हाला कोण म्हटलं मी आज फेरणी आणलेली डब्याला, तुम्ही तुमच्या बायकोच्या नावाचं मला अर्जुनला कशाला सांगितलं की मी बनवली आहे म्हणून. त्यावर चिंचुके म्हणतात की आओ मॅडम, मला असं वाटलं की हा डबा तुमचाच आहे, आजपर्यंत तर कधी डबा एक्सचेंज झाला नाही, त्यामुळे मला असं वाटलं. त्यावर आर्या म्हणते की मग बघून कामं करत जावा जरा चिंचुके गायतोंडेंना सांगतात की आहो गायतोंडे, आता पण ही फेरणी संपली. त्यावर गायतोंडे म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, मी कलेक्टर मॅडमांना सांगतो की ती फेरणी संपली आहे, तुम्ही तुमचा डबा खा. त्यावर अर्जुन म्हणतो की त्यांनी आमचा डबा खाल्ला, माझा डबा मॅडमांना नेऊन द्या आणि म्हणा की संपवा, चुकून आम्ही त्यांचा डबा खाल्लाय. त्यावर गायतोंडे हसत म्हणतात हो बरं सांगतो. या प्रकरणाचा आर्याला खूप राग आलेला असतो. इकडे आप्पीला टेन्शन आलेलं असतं की अमोल बाहेर खेळायला गेल्यावर अमोलला काही होऊ नये, पण ह्या मोनावर तिचा अजिबात विश्वास नसतो. इकडे मोना हाताच्या पायाच्या बोटांना नेलपेंट लावत असते आणि अमोल म्हणतो की बाहेर जातोय खेळायला. यावर मोना म्हणते की तुम्हाला मॅडमांनी वंशांनी सांगितले की बाहेर खेळायला जाऊन द्यायचं नाही. त्यावर तिला चुकवाचुकवीची उत्तरं देत म्हणतो की अगं तुझा तर जरा मेकअप कमी पडलाय ग, हे बघ इथे कसं दिसतंय. त्यावर मोना म्हणते अगं बाई हो का, म्हणून तिला तो बोलण्यात गुंतवून अमोल बाहेर खेळायला जातो. इकडे आप्पी तेव्हा कामावरून यायचा टाईम होतो. तेव्हा ती बघते की अमोल बाहेर खेळतो, याचा तिला खूप राग येतो. ती रूममध्ये येते आणि मोनाला म्हणते काय मी तुम्हाला सांगून गेले होते अमोलवर लक्ष ठेवा, त्याला बाहेर जाऊन देऊ नका. त्यावर मोना बोलते की अहो मी त्याच्यावर लक्ष ठेवलं होतं, पण तो मला बोलण्यात गुंतवून तो खेळायला गेला, मला माहीत नव्हतं, यापुढे मी लक्ष ठेवीन. आप्पी म्हणते की एक काम सुद्धा सांगितलेलं करता येत नाही.
त्यावर मोनाची खूप चिडचिड होते आणि म्हणते की मी तर लक्ष ठेवत होते. इकडे दिप्या बापू येतात आणि विचारतात की आप्या काय कळलं का गं तुला, कोणी तुला पत्र पाठवतंय धमकीचं. त्यावर आपी म्हणते की नाही हो, नाही कळत आहे, पण आपण ह्याच्या धमकींना घाबरलं तर त्याला असं वाटेल की हे लोक घाबरलेत, म्हणून आपण त्याला न घाबरता अशीच कारवाई चालू ठेवायची. तो नक्कीच काही ना काहीतरी चुकी करून आपल्या समोर येईल आणि आपल्याला कळेल की ह्या सगळ्या कारणामागचा कोण नक्की सूत्रधार आहे. त्याची एवढी हिंमत कशी काय वाढली की तो सरळ कलेक्टर ऑफिसमध्ये चितेचं सामान पाठवतोय. मला पण बघायचंच आहे की हे सगळं कोण करते आणि जर आता आपण घाबरलो तर न्यायव्यवस्थेला आपण काय आदर्श पुढे उभा करणार आणि या लोकांना अजूनच हिंमत भेटेल आणि ते अजूनच बळाने काम करायला चालू करतील. त्यामुळे ह्या लोकांना इथेच रोख लावला पाहिजे, नाहीतर आपलं भविष्य खूप धोक्याचं आहे. आत्ताच या सगळ्यावर बंदी आणली नाही तर पुढे जाऊन काय भविष्यात काय होईल याची कुणीही कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्यावर बापू म्हणतात की हो आप्पा, तेवढं खरं आहे. हे सगळं झाल्यानंतर इथे आप्पा आमची कलेक्टर याचा आजचा भाग संपतो. तुम्हाला जर ह्या भागाच्या अशाच अपडेट्स ऐकायला आवडत असतील, रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.